आजचा जो संदेश आहे तो म्हणजे जगामध्ये आशीर्वाद म्हणजे काय. या जगामध्ये आपण जीवन जगत असताना सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे काय. पुष्कळ लोकांना असं वाटत आहे, आता आम्ही पाहतो प्रियानो, बाहेरच्या प्रपंचामध्ये, बाहेरच्या जगामध्ये आपण पाहिलं तर पुष्कळ लोक सांगत आहे की मला देवाने गाडी दिला, मला देवाने बंगला दिला, मला देवाने बहुत आशीर्वादित केला, मला देवाने बिमारीतून मुक्त केला. म्हणून अनेक लोक का करत आहे म्हणलं तर हे सांगत आहे नाही का, माझ्याकडे पहिलं घर नव्हतं आता घर आहे, माझ्याकडे पहिले गाडी नव्हतं आता माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे पहिले जमीन नव्हतं आता माझ्याकडे जमीन आहे. म्हणून पुष्कळ लोक या जगातील आशीर्वादांबद्दल परमेश्वर सांगत आहे. परंतु वचनामध्ये काय लिहिलेलं आहे माहित आहे का प्रियानो, देवाचा एक संकल्प आहे, त्या संकल्पाप्रमाणे बोलविलेले काही लोक आहेत, त्या लोकांना देवाच्या करणीमुळे सर्व गोष्टी कल्याणकारक होते म्हणून लिहून आहे. योहान 8:28 मध्ये काय म्हणत आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, कोणावर प्रीती करणाऱ्यास, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास. आता पुष्कळ लोकप्रियांना तुमच्या गावामध्ये आहे बरोबर, पुष्कळ लोक आहेत ना, परंतु परमेश्वर कोणाला बोलवला, तुम्हालाच बोलवला, आम्हालाच बोलवला, आपल्यालाच बोलवला. कशाच्या द्वारे, देवाच्या संकल्पाच्या द्वारे, देवाच्या संकल्पाच्या द्वारे तुम्हाला मला परमेश्वर काय केलेला आहे, बोलवलेला आहे. मग काय होणार आहे, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात म्हणून लिहून आहे. कोणाच्या करणीने प्रियांनो, देवाच्या करणीने. म्हणजे कोणाच्या द्वारे तुम्हाला आज गाडी असेल तरी, आज तुम्हाला बंगला असेल तरी, आज तुमच्या जवळ जमीन असेल तरी, हे तुमच्या करणीने तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही सांगून घेऊ नका किंवा डंका वाजवू नका प्रियांनो. कोणाच्या दयेने आम्हाला हे सर्व मिळालं आहे, देवाच्या दयेने म्हणून मिळालं आहे, म्हणून आम्ही देवाला धन्यवाद करायला पाहिजे. आज आम्ही कोणत्याही परिस्थितीत आहोत तर आम्ही देवाला धन्यवाद करायला पाहिजे. पण वास्तविक रीतीने घर बंगला नाही का, म्हणजे घर म्हणत बंगला म्हणलं तर एकच आहे नाही का, गाडी बंगला जमीन जायदाद हे सर्व मिळालेला आहे म्हणत, हे खरा आशीर्वाद नव्हे प्रियानो. खरा आशीर्वाद बायबलमध्ये वेगळंच आहे, खरा आशीर्वाद बायबलमध्ये वेगळंच आहे. एक उदाहरण सांगतो प्रियांनो, आज आपला भारत देशाचा प्रधानमंत्री कोण आहे, कोण आहे बोला. आज आपला भारत देशाचे प्रधानमंत्री कोण आहे म्हणलं तर नरेंद्र मोदीजी आहे. ते नरेंद्र मोदीजी येऊन तुम्हाला किंवा मला, मी तुम्हाला दत्तक घेतो, चला तुम्ही माझ्यासोबत म्हणलं तर किती लोक उभं राहणार, हात वरती करा. मी तुम्हाला दत्तक घेतो म्हणलं तर किती लोक हात वरती करा. कोण जाणार मोदी सोबत. मी तुम्हाला दत्तक घेतो म्हणलं तर कोण जाणार, सांगा खरं अंतःकरणाने सांगा, जाता ना. काहून म्हणलं तर प्रियांनो, प्रधानमंत्रीचा मुलगा म्हणल्यावर एक कॉलर टाईट राहते बरोबर आहे की नाही. साधारण एक मंत्रीचाच मुलगा नाही का, साधारण एक मंत्रीचाच मुलगा म्हणल्यावर गावामध्ये कॉलर टाईट होते, बहुत मोठा शक्तिवान असल्यासारखा, बहुत मोठा बलवान असल्यासारखा फिलिंग वाटते बरोबर आहे की नाही. प्रधानमंत्रीचा मुलगा मुलगी बनून जर आपण राहिलो तर बहुत आनंद वाटते. पण देवाच्या इच्छा काय आहे माहित आहे का प्रियानो, देवाचा संकल्प काय आहे तुम्हाला मला काय वाटत आहे माहित आहे का प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देव चांगलं कार्य केल्यामुळे आम्ही देवावर विश्वास ठेवलो. नाहीतर मला गाडी मिळाल्यामुळे मी देवावर विश्वास ठेवलो, मला बंगला मिळाल्यामुळे मी देवावर विश्वास ठेवलो, माझ्या बिमारी दूर झाल्यामुळे मी देवावर विश्वास ठेवलो म्हणून तुम्हाला मला असं वाटत आहे. पण वास्तविकता देवाच्या संकल्पामध्ये काय आहे माहित आहे का, वाचू आपण. देवाच्या संकल्पामध्ये काय आहे, सर्वात मोठा आशीर्वाद काय आहे मी तुम्हाला सांगून प्रियानो देवाचं वचन समाप्त करतो. सर्वात मोठा आशीर्वाद काय, वाचूया प्रियानो. सर्वात मोठा आशीर्वाद काय, इफिसकरास पत्र 1 अध्याय 4 आणि 5 वचन वाचा प्रियानो. इफिसकरास पत्र बायबलमध्ये इफिसकरास पत्र 4 अध्याय 1 अध्याय 4 आणि 5 वचन वाचा कृपा करून. 1 अध्याय 4 आणि 5 वचन इफिसकरास पत्र
पहिला अध्याय 4 आणि 5 वचन. कृपा करून पटापट काढा, वचन वाचा. हा, वाच बापू. याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष राहावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला मला निवडून घेतला आहे. बरोबर? तसंच आहे ना? वाचा बरं पुन्हा. ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. कधी आपण देवाच्या संकल्पामध्ये आहो म्हणते? कधी आहो? जगाला बनवण्याच्या पूर्वीपासून. तुम्ही आणि मी परिश्रम केलं तरी देव आम्हाला मिळाला म्हणून समजून घेता नाही की प्रियांनो. देवाच्या संकल्पाप्रमाणे आपण बोलवलेले लोक आहो. अजून 5वं वचन काय लिहिलेलं आहे, वाचा. हा, हा, प्रेमाने पूर्वीच नेमले आहेत. एक एक शब्द वाच कविता, पटापट वाच. हा, आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष राहावे. एक उदाहरण सांगतो. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, तर तुम्ही पवित्र व निर्दोष राहणार का? तुमच्याकडे माझ्याकडे सर्व प्रॉपर्टी आहे, तर आपण एन्जॉय मध्ये राहणार का? पवित्र व निर्दोष राहणार? विचार करा. देवाच्या इच्छा काय आहे? तुमच्याकडे गाडी आणि बंगला राहायला पाहिजे, हे इच्छा आहे का? तुम्ही आणि मी पवित्र व निर्दोष राहावं, हे इच्छा आहे का? देवाच्या संकल्पाप्रमाणे चालणारे लोक, देवाने बोलवलेले लोक पवित्र व निर्दोष राहावे, हे देवाचा इच्छा आहे. हा, पुढं. जगाच्या स्थापनेपूर्वी देवाच्या संकल्पामध्ये येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला निवडून घेतला आहे. तुमच्या गावामध्ये पुष्कळ लोक आहे, येत आहे का प्रभूकडे? तुमच्या गावामध्ये भरपूर लोक आहेत, येत आहे का देवाकडे? नाही. पण तुम्हाला देवाने काय केलेलं आहे? निवडून घेतलेले आहे. निवडून घेतलेलं आहे प्रिय. अजून मनाच्या, आपण तिथं संकल्पाप्रमाणे बोलवलेले लोक म्हणून ऐकलं ना? रोम 8:28 मध्ये बोलवलेले लोक आहो म्हणा. त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले लोक आहो ना. इथं आपण कधी बोलवलेला? जगाच्या स्थापनेपूर्वी बोलवलेले लोक आहोत. अजून काय म्हणत आहे? येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे मुलं, देवाचे दत्तक मुलं होण्याकरिता प्रेमाने पूर्वीची नेमून ठेवले. आता मला सांगा, प्रधानमंत्रीचा मुलगा मुलगी बनून म्हणण्याचा अधिकारापेक्षा देवाचे मुलं मुली बनायला पाहिजे, हे अधिकार मोठा आहे का? कोणता अधिकार मोठा आहे? देवाचा मुलं मुली ना, हो की नाही? सर्व सृष्टीचा, सर्व ब्रह्मांडाचा, सर्व विश्वाचा निर्माण करणारा परमेश्वराचे मुलं मुली बनावा, याचापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता आहे जी? परमेश्वराचा मुलं मुली बनण्याचा आशीर्वादापेक्षा अजून जगामध्ये कोणता आशीर्वाद आहे का? तुम्हाला माहित आहे का? प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस या जगामध्ये पुनरागमन होणार आहे, त्यावेळेस पूर्ण जगच पूर्ण खतम होणार आहे. मग आम्हाला गाडी बंगल्यासाठी परमेश्वर दत्तक घेतला का? नाही प्रियानो. पवित्र व निर्दोष राहण्यासाठी आम्हाला दत्तक घेतलेला आहे. आम्ही देवाचे मुलं मुली बनण्यासाठी आम्हाला दत्तक घेतलेला आहे. एक साधारण सरपंचाचा मुलगा मुलगी बनून जर राहिलं तर बहुत अभिमान वाटते. एक साधारण मंत्रीचा आपण मुलगा मुली बनून राहिल्यासाठी आपल्याला बहुत अभिमान वाटते. देवाचा मुलं मुली बनण्यामध्ये किती आनंद, किती आशीर्वाद आहे, विचार करा प्रियांनो. याच्यापेक्षा अजून जगामध्ये कोणता आशीर्वाद आहे का जी? सांगा. मोठा आशीर्वाद आहे का देवाचा मुलं मुली म्हणून आपण काय झालेला आहोत? दत्तक प्रेमाने पूर्वीच नेमला आहे म्हणते. हालेलुया. किती चांगला परमेश्वर आपला आहे, किती चांगला परमेश्वर आपला आहे. हे आहे सर्वात मोठा आशीर्वाद. हे आहे
सर्वात मोठा आशीर्वाद कोणता आशीर्वाद? गाडी मिळणे, बंगला मिळणे, जमीन मिळणे, जायदाद मिळणे, हे आशीर्वाद नवे प्रियांनो. जरी जे तुमच्याकडे असेल तर ते देवाच्या करणीप्रमाणे, देवाच्या इच्छेने तुम्हाला मला मिळाला आहे, म्हणून देवाला धन्यवाद करायला पाहिजे प्रियांनो. मी तुम्हाला सांगू का, आज पूर्ण तुमच्या दानोरा तहसील मध्ये सर्वात मोठे अमीर लोक कोण आहे सांगा? दानोरामध्ये सर्वात मोठा अमीर कोण व्यक्ती आहे म्हणलं तर प्रियानो, साळवे साहेब आहे. माहित आहे तुम्हाला? साळवे साहेब बहुत मोठा चाड आहे ना त्यांचा, साळवे साहेब, मुस्ताक भाऊ, बरोबर ना? आहे की नाही? हे सर्व लोक कोण आहेत? अमीर लोक आहेत. त्यांच्याकडे गाडी आहे, त्यांच्याकडे बंगला आहे, त्यांच्याकडे कार आहे, त्यांच्याकडे ट्रॅव्हल आहे, मोठा ट्रॅव्हल्स. मग ते तुमच्यापेक्षा आशीर्वादित आहेत का? विचार करा. म्हणजे जगामध्ये जे लोक, तुम्हाला माहित आहे का, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू प्रियांनो, दुबई क्षेत्रामध्ये सर्वात मोठा बिल्डिंग बनवणारा बुर्ज खलिफा म्हणून एक व्यक्ती आहे. सर्वात मोठा जगामध्ये फक्त भारत देशाचा गोष्ट नाही करत आहे, जगामध्ये सर्वात मोठा बिल्डिंग बनवणारा बुर्ज खलिफा आहे. मग ते आशीर्वादित आहेत का? गाडी बंगला मिळलं तरच आशीर्वाद आहे का? नाही आहे प्रियांनो. मी या लोकांचं नाव घेत आहो म्हणून हे आशीर्वादित नाही आहे, मी माझ्या दृष्टीने म्हणत नाही. ते त्यांच्या दृष्टीने ते लोक आशीर्वादित असू शकते, पण देवाच्या दृष्टीने सर्वात मोठा आशीर्वाद काय आहे म्हणलं तर प्रियांनो, सर्वात मोठा आशीर्वाद काय आहे म्हणलं तर देवाचे मुलं मुली बनून जगण्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद आहे. बरोबर ना? देवाचा मुलं मुली बनून जगण्यात सर्वात मोठा आशीर्वाद आहे. पवित्र व निर्दोष म्हणून जगण्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद आहे. या आशीर्वादापेक्षा दुसरा आशीर्वाद काहीच मोठा नाही. पण शेवट एक वचन वाचून आपण समाप्त करूया. मत्ती रचित सुसमाचारामध्ये एक सुंदर वचन आहे, तुम्ही विचार करा. मग आपल्याला गाडी घोडा बंगला राहिलं तर सर्व आशीर्वाद आहे का? एकदा तुम्ही विचार करा. मत्ती रचित सुसमाचार 16 अध्याय 26 वचन वाचा प्रियांनो. 16 अध्याय 26 वचन पटापट काढा. मत्ती रचित सुसमाचार 16 अध्याय 26 वचन. मनुष्याने सर्व जग माहित आहे का? सर्व जग म्हणलं तर जगातील सर्व तुम्ही आशीर्वाद मिळवले. एक समजून घेऊया, गाडी मिळवले, घोडा मिळवले, बंगला मिळवले, सर्व गोष्टी तुम्ही मिळवले, पण तुमचा आत्मा गमावून घेतला, तुमचा जीव गमावून घेतला तर त्याला काय लाभ? अजून तुमचा आत्मा माझ्या आत्म्याबद्दल काय मोबदला देणार? काय मोबदला देणार? काय मोबदला म्हणलं तर प्रियांनो, काय मोबदला म्हणलं तर तुमचं पैसा राहिलं तरी तुमचा जीव वाचू शकणार नाही, तुमचं गाडी राहिलं तरी तुमचा आत्मा राहू शकणार नाही, तुमचं किती मोठा संपत्ती राहिलं तरी आत्मा वाचू शकणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये किती लोक मरण पावले? पैसेवाले नाही मेले का? पुष्कळ पैसेवाले मेले नाही का? ऋषी कपूर मरण पावले, त्यांची मुलगी सुद्धा जाऊ शकली नाही पाहाले. कमी होता पैसा त्यांच्याकडे? नाही प्रियानो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय? मी नाव घेत आहो म्हणून नाही प्रियानो, पण सांगायचं तात्पर्य काय म्हणलं तर मनुष्याने सर्व जग कमावून घेतला पण आपला आत्मा नाश होत आहे तर काहीच फायदा नाही. पण देवाचे मुलं मुली बनून पवित्र व निर्दोष रीतीने जीवन जगून देवाच्या संकल्पाप्रमाणे आम्ही देवाचे मुलं मुली आहो म्हणून आपल्या मनामध्ये ठामपणे विश्वास ठेवून, देवाने मला जगाच्या पहिलेच निवडून घेतलं म्हणून आपल्या मनामध्ये विश्वास ठेवून जर आपण जीवन जगलं तर याच्यापेक्षा दुसऱ्या जगामध्ये कोणताच मोठा आशीर्वाद नाही आहे प्रिया. याच्यापेक्षा जगामध्ये कोणताच मोठा आशीर्वाद नाही आहे. देव बाप करो या वचनानुसार तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. पण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ पित्या, आम्ही तुमच्या पवित्र नावाला धन्यवाद करतो. तुमचं पवित्र व जिवंत वचनाला आम्ही ऐकलं, त्या वचनानुसार देव बाप्पा जगात सर्वात मोठा आशीर्वाद काय आहे हे आम्ही समजलं बाप्पा. तुमच्या वचनाला ऐकलं, मनन केलं बाप्पा. देव बाप्पा त्या वचनाला आम्ही सुद्धा एकदा मनन करून तुमच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी तुम्ही मदत करावी म्हणून प्रार्थना करतो.
मान सन्मान गौरव तुम्हालाच देत. येशूच्या अद्भुत नावात ही लहानशी प्रार्थना केली, ऐक आणि मान्य कर पिता. आमेन.